लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अखिल भारतीय मराठा जागृती मंचातर्फे शौर्य दिन होणार साजरा। पानिपत येथील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिवस समारोह साजरा होणार। पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी सन 1761 या दिवशी झाले। पानिपतच्या परिसरात मराठा पेशवे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या या घनघोर युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती। सुमारे 1.25 लाख बांगडी फुटली होती। या युद्धात महाराष्ट्रातील एकही घर असं नव्हतं की ज्या घरातील कोणी शहीद झाले नसेल। जवळजवळ प्रत्येक घरातील वीर या युद्धात कामी आले होते। रक्ताने ही युद्धभूमी अक्षरशः लाल झाली होती। संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती। हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठा वीर हजारो किलोमीटर जाऊन उपाशी पोटी लढून प्राणाची बाजी लावून हे युद्ध लढले। या युद्धात विदेशी आक्रांतांना एवढी धडकी भरली होती की त्यानंतर कोणताही परकीय शत्रू परत या देशावर आक्रमण करायचे धाडस करू शकला नाही। या युद्धात अब्दालीसह मराठ्यांची प्रचंड हानी झाली। सन 2004 पासून दिनांक 14 जानेवारी दरवर्षी आपल्या शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत तर्फे शौर्य दिन समारंभाचे आयोजन करण्यात येतं। यावर्षी 14 जानेवारी 2025च्या शौर्य दिन समारंभाच्या नेत्रदीपक कार्यक्रमाला जाण्यासाठी शौर्य यात्रा कंपनीतर्फे मालक श्री नामदेव वाघ यांनी केवळ 2500 रुपयात जाणे येण्याच्या खर्चासहित 5000 पानिपत प्रेमींना रेल्वेने नेण्याचे आयोजन केले आहे। यासाठी नाव नोंदणी चालू आहे। पानिपतच्या तिसऱ्या लढाईत वाचलेल्या व हरियाणा येथे स्थायिक असलेल्या मराठा सैनिकांच्या वंशजांना 250 वर्ष रोड या नावाने ओळखलं जातं। पण रोड मराठा समाजाचे नेते माजी सनदी अधिकारी श्री वीरेंद्रजी मराठा यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी रोड समाजाचे 10 वर्ष संशोधन करून त्यांना मराठा ही मूळ ओळख मिळवून दिली। पण हे सर्व करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला। मराठा ही ओळख सिद्ध होण्यापूर्वी तदनंतर रोड मराठा समाजात झालेला सामाजिक व राजकीय सकारात्मक परिणाम याचे विवेचन त्यांनी केलं। म्हणून हरियाणाचा रोड मराठा समाज डॉक्टर वसंतराव मोरे व मराठा वीरेंद्रजी यांचा कायम ऋणी राहील। मराठा जागृती मंच पानिपत तर्फे गेली 20 वर्ष हरियाणा येथे मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो। यंदा 14 जानेवारी 2025 रोजी पानिपत येथील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिवस समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। पानिपत हा विषय आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आस्थेचा विषय आहे। तरी पानिपतच्या या मोहिमेसाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री वसंतराव मोरे इतिहास संशोधक यांचे शिष्य अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक जे 22 राज्यामध्ये स्वखर्चाने पानिपत चळवळ घरोघर पोहोचवण्यासाठी सतत पायपीट करीत असतात असे श्री मिलिंद पाटील कोल्हापूर, इतिहास अभ्यासक पुणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रभाकर पडोळ, जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री संजय जाधव, श्री बाळासाहेब मते, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष नामदेव वाघ, नाशिक येथील मनकामेश्वर मराठा विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सोपान देवकर, श्री पंडितराव इंगळे, श्री राजेंद्र जगताप, बाळासाहेब गवारे, संस्थापक अध्यक्ष मराठा समाज हिरामन मते, सचिव श्री सुभाष जाधव व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी केलं आहे। पत्रकार बांधवांचे स्वागत करतोय। अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत या संघटनेच्या वतीने अखिल भारतीय संघटना ही 14 जानेवारीला पानिपत शौर्य दिन समारंभाचं आयोजन केलं जातं। सन 1761 मध्ये जे मराठा आणि अहमद शाह अब्दालीमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये 1.25 लाख मराठा शहीद झाले। तर त्या 1.25 लाख मराठ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं दरवर्षी हजारो लोकांना आपण तिथं पानिपतला तिथं जात असतो आपण शौर्य दिन समारंभासाठी। अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने हा समारंभ आयोजित केला जातो। मराठा वीरेंद्रजी आणि कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरेजी यांनी 10 वर्षे संशोधन करून पानिपतच्या रोड मराठ्यांना मराठा ही ओळख करून दिली। यासाठी पानिपत अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक श्री मिलिंद पाटील
हे 22 राज्यांमध्ये पायपीट करून घराघरात पानिपतची चळवळ पोहोचवण्याचं कार्य करत असतात. आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महाराष्ट्रातल्या घराघरात पानिपत का झालं, पानिपत चळवळीपासून आपण काय शिकलो, पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं कशा प्रकारे नुकसान झालं आणि पानिपतचं युद्ध झाल्यानंतर विदेशी आक्रांता परत भारतावर आक्रमण का करू शकले नाही याची आम्ही माहिती देत असतो. आणि घराघरात महाराष्ट्राचं असं एकही घर शिल्लक नव्हतं जे पानिपतच्या युद्धामध्ये वीर कामी आला नसेल. अशा पद्धतीने लोकांना पानिपतचं भारताच्या स्वतंत्र भारताची स्वातंत्र्याची किंमत कळावी आणि पानिपतचं युद्ध का झालं आणि पानिपतच्या युद्धामध्ये आपले शहीद उपाशीपोटी आपले वीर मराठा योद्धा लढलेत, यामध्ये 1.25 लाख बांगडी फुटली आणि त्याच्या आपल्याला माहिती असावं म्हणून दरवर्षी हा शौर्यदिन समारंभ 14 जानेवारीला आयोजित केला जातो. यावर्षी श्री नामदेव वाघ शौर्ययात्रा कंपनीचे मालक यांनी स्वखर्चाने केवळ नाममात्र 2,500 रुपये शुल्क घेऊन पानिपत दौरा आयोजित केला आहे आणि 5,000 लोकांना पानिपतला शौर्यदिन समारंभाला बस्ताडा या ठिकाणी नेण्यासाठी हे प्रयत्नशील असतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुकिंग सुरू केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी पानिपतमध्ये आपल्या देशाच्या अस्मितेचं जे प्रतीक आहे पानिपतचं 3रं युद्ध इथं प्रत्येकाने भेट द्यावी यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. आता काल आम्ही अकोल्याला होतो, सकाळी दुपारी आम्ही धुळ्याला पत्रकार परिषद घेतली आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो. परत रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.